आपण नेहमी ऐकतो महाराष्ट्रात देवीची 3.5 शक्तिपीठं आहेत, हो ना? पण कधी विचार केलाय की हा आकडा 3.5 असा का? म्हणजे 3 पूर्ण आणि 1 अर्ध, ह्यामागचं रहस्य काय आहे? चला तर मग आज महाराष्ट्राच्या या अदृश्य पण शक्तिशाली अशा दिव्य कवचाची गोष्ट समजून घेऊया. नवरात्री म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते उत्साहाचं वातावरण, तो जागर आणि आदिशक्तीची उपासना. संपूर्ण भारत ह्या 9 दिवसांमध्ये देवीच्या शक्तीने अक्षरशः न्हाऊन निघतो. पण आपण ज्या शक्तीची पूजा करतो तिचं मूळ स्वरूप काय आहे याची सुरुवात होते एका मोठ्या पौराणिक कथेतून. ही दैवी शक्ती जिचं आपण इतक्या श्रद्धेने जागर करतो ती आपल्यापर्यंत या पृथ्वीवर पोहोचली तरी कशी? या शक्तिपीठांचा जन्म कसा झाला? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला एका अशा कथेमध्ये सापडतात ज्यात त्याग आहे, प्रचंड क्रोध आहे आणि सृष्टीच्या संरक्षणाची एक विलक्षण कहाणी आहे. ही कथा आहे देवी सतीच्या त्यागाची, भगवान शिवाच्या प्रलयंकारी क्रोधाची आणि मग हे सगळं विश्व वाचवण्यासाठी भगवान विष्णूंनी केलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या हस्तक्षेपाची. तर ही गोष्ट आहे ना, खूप नाट्यमय आहे आणि तितकीच महत्त्वाची सुद्धा. झालं असं की दक्ष प्रजापतीने एक खूप मोठा यज्ञ आयोजित केला होता, पण त्यात त्याने आपले जावई भगवान शिव यांना मुद्दामच बोलावलं नाही. तरीही देवी सती तिथे पोहोचली, पण तिथे गेल्यावर तिला आपल्या पतीचा झालेला अपमान सहन झाला नाही आणि त्याच यज्ञाच्या अग्नीत तिने स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. या घटनेने भगवान शिव इतके क्रोधित झाले की त्यांनी सतीचं निश्चल शरीर आपल्या खांद्यावर घेतलं आणि विनाशकारी तांडव सुरू केलं. असं वाटत होतं की आता संपूर्ण सृष्टीचा अंत होणार. तेव्हा या सृष्टीला वाचवण्यासाठी भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने देवी सतीच्या शरीराचे 51 तुकडे केले आणि हे तुकडे भारतवर्षात जिथे जिथे पडले तिथे तिथे 51 पवित्र शक्तिपीठांची स्थापना झाली. आता या 51 महान शक्तिपीठांपैकी 4 अत्यंत महत्त्वाची पीठं आपल्या महाराष्ट्रात आहेत. पण गंमत म्हणजे त्यांना 4 शक्तिपीठं असं नाही म्हणत, तर 3.5 शक्तिपीठं असं म्हणतात. मग तोच प्रश्न परत येतो, हा 3.5चा आकडा आला कुठून? आणि याच आकड्यात या पीठांचं खरं महत्त्व आणि त्यांचं एकमेकांशी असलेले अतूट नातं दडलेलं आहे. ह्या तक्त्याकडे पाहिलं की या 3.5 पीठांचं रहस्य हळूहळू उलगडायला लागतं. बघा, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी आणि माहूरची रेणुका ही झाली 3 पूर्णपीठ, जी अनुक्रमे ज्ञान, क्रिया आणि इच्छाशक्तीचं प्रतीक आहेत. आणि मग येतं 4थं वणीचं सप्तशृंगी पीठ, जे आहे अर्धपीठ आणि ते संयोगी शक्तीचं केंद्र मानलं जातं. चला आता या 3 मूळ शक्तींना जरा जवळून समजून घेऊया, कारण खरं पाहिलं तर जगात कोणतीही गोष्ट घडण्यासाठी किंवा निर्माण होण्यासाठी ह्याच 3 शक्तींची गरज असते. पहिली म्हणजे इच्छा, मग ज्ञान आणि मग क्रिया. सुरुवात करूया कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी पीठापासून. हे पीठ ज्ञानशक्तीचं उगमस्थान मानलं जातं. ज्ञानशक्ती म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर कोणतंही काम करण्याआधी ते का करायचं आणि कसं करायचं याचं ज्ञान असणं. हीच शक्ती आपल्याला योग्य आणि अयोग्य यातला फरक ओळखायला शिकवते. म्हणूनच तिला सगळ्या कर्मांची गंगोत्री म्हणजे उगम म्हटलं जातं. ठीक आहे, ज्ञान मिळालं, पण ज्ञानानंतर येते ती शक्ती जी त्या ज्ञानाला प्रत्यक्षात आणते. आणि ती शक्ती म्हणजे तुळजापूरच्या भवानी मातेची क्रियाशक्ती. क्रियाशक्ती म्हणजे ॲक्शनची ऊर्जा, अंमलबजावणी करण्याची ऊर्जा, आपल्या मनात आलेला विचार आणि ज्ञानाच्या आधारावर घेतलेला निर्णय प्रत्यक्षात आणणारी शक्ती म्हणजेच क्रियाशक्ती. हीच शक्ती आपल्या संकल्पाला कृतीमध्ये उतरवते. आणि आता वळूया 3ऱ्या पूर्णपीठाकडे, माहूरगडची रेणुका माता. ही आहे इच्छाशक्तीची देवता. कोणतंही काम सुरू होण्यापूर्वी आपल्या मनात एक इच्छा निर्माण व्हावी लागते, बरोबर? हीच इच्छाशक्ती आपल्याला कोणतंही ध्येय गाठण्यासाठी प्रेरणा देते. म्हणजे बघा, सगळ्यात आधी इच्छा निर्माण होते, मग त्या इच्छेबद्दलचं ज्ञान मिळतं आणि मग क्रियेतून ते काम पूर्ण होतं. इच्छा, ज्ञान आणि क्रिया या 3ही शक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हाच कोणतंही कार्य सिद्धीस जातं. आता आपण या संपूर्ण रचनेच्या सगळ्यात रहस्यमयी आणि वैशिष्ट्यपूर्ण भागाकडे आलो आहोत, ते अर्धपीठ. याच पीठामुळे या संपूर्ण रचनेला 3.5 ही खास ओळख मिळाली आहे. नाशिकजवळ वणी येथे सप्तशृंगी देवीचं स्थान आहे, ज्याला अर्धपीठ मानलं जातं. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, अर्ध म्हणजे कमी महत्त्वाचं किंवा अपूर्ण असं अजिबात नाही. उलट त्याची भूमिका खूपच वेगळी आणि अत्यंत महत्त्वाची आहे. आता बघा, सप्तशृंगी देवीची शक्ती ही इच्छा, ज्ञान किंवा क्रियेसारखी मूळ शक्ती नाहीये. ती आहे एक संयोगी शक्ती, म्हणजे एक कंट्रोलर, एक रेग्युलेटर. तिचं काम काय? तर इच्छा, ज्ञान आणि क्रिया या बाकीच्या 3 शक्तींमध्ये बॅलन्स ठेवायचा, त्यांना योग्य दिशा दाखवायची. आणि म्हणूनच ह्या पीठाला अर्धपीठ म्हणतात, कारण ते स्वतः ऊर्जा तयार नाही करत, तर बाकीच्या 3ही ऊर्जांना कंट्रोल करत. वणीचं पीठ हे जणू या 3 पीठांच्या शक्तीचा मुकुटमणी आहे, एका कंट्रोल टॉवरसारखं. ते या 3ही शक्तींमधनं येणाऱ्या ऊर्जा लहरींना नियंत्रित करतं, त्यांच्यात संतुलन साधतं आणि जिथे गरज असेल तिथे त्या ऊर्जेचा प्रवाह वळवतं. त्यामुळेच बाकीच्या 3ही शक्तींचा योग्य आणि संतुलित वापर होतो. किती अद्भुत रचना आहे बघा ही. आता या 4ही पीठांकडे केवळ वेगवेगळी तीर्थक्षेत्र म्हणून बघू नका, तर एक एकत्रित, एक शक्तिशाली सिस्टम म्हणून बघा. कारण ही 4ही पीठं मिळून एक खूप मोठं कार्य करतात.
आणि ही गोष्ट तर खरोखरच अद्भुत आहे. जर आपण नकाशावर ही चारही ठिकाणं जोडली तर एका मुकुटासारखा आकार तयार होतो. हा केवळ एक योगायोग नाही, तर हे त्यांच्या संरक्षणात्मक भूमिकेचं एक दिव्य प्रतीक मानलं जातं. या 3.5 शक्तिपीठांचं अंतिम ध्येय काय आहे हे या वाक्यातून अगदी स्पष्ट होतं. ही पीठं केवळ महाराष्ट्रासाठीच नाहीत, तर संपूर्ण भारतासाठी एक अभेद्य आध्यात्मिक कवच म्हणून काम करतात. ती देशाची आध्यात्मिक ऊर्जा संतुलित ठेवतात आणि नकारात्मक शक्तींपासून आपलं रक्षण करतात. हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का, की हजारो वर्षांपूर्वीच्या या कथा, या श्रद्धा आणि ही पवित्र भूमी आजही आपल्या संस्कृतीला, आपल्या विचारांना आणि आपल्या सामूहिक चेतनेला कसा आकार देत असेल? याचं उत्तर कदाचित प्रत्येकाने स्वतःच्या आतच शोधायचं आहे.